श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे आजपासून आपल्याला रोज झोपताना स्वामी महाराजांना एक प्रार्थना करायची आहे। अतिशय प्रभावी अशी ही प्रार्थना आहे, जी काही आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी म्हणजे वाईट विचार आहेत ते दूर जाण्यास आपल्याला मदत होणार आहे। हे बघा, कोणतीही सेवा केली किंवा उपाय केले तर ते कधीच वाया जात नाही, त्याचं फळ योग्य ती वेळ आली की नक्कीच मिळत असतं। फक्त त्या सेवा आणि उपायावर अत्यंत अतूट असा सेवेवर विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता आपल्याला स्वामी महाराजांना एक प्रार्थना करायची आहे। ही प्रार्थना तुम्हाला संध्याकाळी करायची आहे। तर प्रार्थना करताना तुम्ही आपल्या देवघरासमोर बसलात तरी चालेल, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी बसलाय म्हणजे बेडवर बसलाय, सोफ्यावरती बसलाय तर तिथेही हात जोडून ही प्रार्थना करू शकतात, किंवा स्वामींचा फोटो समोर असेल, फोटो समोर जरी बसून ही प्रार्थना केली तरीही हरकत नाही। कारण आपल्याला जीवनामध्ये जे काही गोष्टी शक्य होत नाहीत त्या सुद्धा शक्य होणार आहेत। एवढी प्रार्थनेमध्ये ताकद आहे। त्याचबरोबर आपले गुरु स्वामी महाराज यांच्याकडे सुद्धा अशी शक्ती आहे जी की अशक्य ही ज्या गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये त्या शक्य करण्याची ताकद या आपल्या गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे। तर आपल्याला स्वामी महाराजांना नतमस्तक व्हायचं आहे, शरण जायचं आहे। तर प्रार्थना कशी करावी? श्री स्वामी समर्थ महाराज, तुम्ही माझ्या जीवनाचे शिल्पकार आहात। गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज, तुम्ही माझे आई आहात, गुरु आहात, भाऊ आहात, वडील आहात, बहीण आहात। महाराज, तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात आणि या आयुष्यामध्ये माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे माझे दुःख आहेत, एवढं जग आहे, एवढे लोक आहेत, पण माझं दुःख मनातली गोष्ट सांगेल असं कोणीही नाही। तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। माझ्या प्रत्येक दुःख मी तुम्हाला सांगते, प्रत्येक सुखसुद्धा सांगते। महाराज, माझ्यावर एवढी कृपा करा की माझी साथ कधीही सोडणार नाहीत आणि तुमच्यापासून मला कधीही दूर करणार नाहीत। मी माणूस आहे, मनुष्य आहे, कधी माझ्या मनात वाईट विचार येतील, लोकांबद्दल दोष निर्माण होईल, पण तो माझ्या मनात कधीही येऊ देऊ नका। महाराज, माझ्याकडून चांगले कर्म करून घ्या। माझ्याकडून कोणाचं मन दुखवेत असेल, त्या पवित्र मनात आत्म्याला दुःख होत असेल तर मी मनातून त्या आत्म्याची माफी मागते। अगदी मनापासून मला क्षमा करा। महाराज, तुम्ही माझ्यासाठी जो मार्ग दाखवताल तो माझ्यासाठी योग्य असणार आहे। महाराज, जी काही तुम्ही मला दिशा दाखवणार आहात ती माझ्यासाठी योग्य असणार आहे। महाराज, तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालण्याची सद्बुद्धी मला द्या आणि मी जी सेवा करते त्या आणखीन सेवेमध्ये भर टाकण्यासाठी किंवा सेवा वाढवण्यासाठी सेवेचा मार्ग मला सतत दाखवत जा आणि माझ्या हातातून तुमची जास्त सेवा घडावी याच्यासाठी सुद्धा मला सद्बुद्धी द्या। त्याचबरोबर स्वामी, जे काही माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही मला दिलेलं आहे, जे काही अशक्य गोष्टी शक्य केलेल्या आहेत त्याच्यासाठी मी तुमची कृतज्ञता व्यक्त करते। स्वामी, मला तुमच्या सेवेपासून कधीही लांब जाऊ देऊ नका। तर या प्रकारे तुम्हाला स्वामींची प्रार्थना दररोज नित्य नियमाने स्वामींना प्रार्थना करायची आहे। जे काही तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि स्वामींनी जे काही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे त्या प्रकारे आपण ते छोट्याशा प्रार्थनेमार्फत स्वामींचे आभार व्यक्त करू शकतो। तर या प्रकारची आजची प्रार्थना होती। खरंच प्रार्थना आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।